मी मयत अनुजा बावळे हिची बहीण आहे. ज्या दिवशी तिचं सिझेरियन झालं त्यावेळी मी तिथे उपस्थित होते हॉस्पिटलमध्ये. सिझेरियन झाल्यानंतर अनुजाची तब्येत एकदम व्यवस्थित होती. रात्री 12 नंतर तिला त्रास चालू झाल्यानंतर आम्ही वारंवार नर्सकडे तक्रार केली. मॅडमला बोलवा, मॅडमला विचारून काही उपचार चालू करा असं वारंवार सांगितलं, पण त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्या अक्षरशः झोपलेल्या अवस्थेत होत्या नर्स. आम्ही 2-4 वेळा त्यांना उठवलं, त्यावेळी त्यांची उठण्याची मानसिकता नव्हती. त्या हॉस्पिटलमध्ये नाईटला इन्चार्ज डॉक्टर नव्हता. म्हणजे एका नर्स कडून आपण अपेक्षा नाही करू शकत कुठलाही निर्णय घ्यायची, पण तिथे नाईट इन्चार्जला डॉक्टर हवा होता, तो नव्हता तिथे. त्यामुळं पुढची वेगाने जी हालचाल व्हायला पाहिजे होती ती वेगाने हालचाल झालेली नाहीये. मॅडम कडून आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाहीये. अक्षरशः 7 ते 8 तास माझ्या बहिणीने मृत्यूशी झुंज दिलेली आहे. तिच्या वेदनेनं कळमळत असलेला जीव आम्ही पाहिलेला आहे. मॅडम कडून कोणतेही उपचार झाले नाहीत. ज्यावेळी तिला असं वेदना होत होत्या त्यावेळी तिथे आयसीयूची सोय नव्हती, नाईट इन्चार्ज डॉक्टर नव्हता, ना तिथे व्हेंटिलेशनची सोय होती. मॅडम कडून असा निष्काळजीपणा झालेला आहे. त्यामुळे माझी बहीण दगावलेली आहे. या सगळ्या प्रसंगामध्ये 2 कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. जो लहान जीव आहे त्या जीवाचा काय दोष आहे यामध्ये? आमची प्रशासनाकडे एकच मागणी आहे. मृत्यूला 10 ते 12 दिवस होऊन गेले, पण अद्यापही हॉस्पिटलवर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही किंवा दबडे मॅडमवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये. त्यांना त्वरित अटक व्हावी, त्यांची सनद रद्द करावी, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची कळकळीची मागणी आहे. माझं नाव सनी राजेंद्र बावळे, मयत अनुजा सनी बावळे याचा पती आहे मी. तर माझ्या मिसेसला 4 एप्रिल 2026 कृष्णामाई दबडे हॉस्पिटल माधुरी दबडे यांच्याकडे दाखवण्यात आलं होतं. सुरुवातीपासूनची ट्रीटमेंट ही मॅडमपाशीच होती. दिवस गेल्यापासून ते डिलिव्हरी होईपर्यंत आम्ही मॅडमकडेच पूर्ण ट्रीटमेंट घेत होतो. ट्रीटमेंट पूर्णतः चांगली होती, पण पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे 4 तारखेला आम्ही तिला तिथं हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं की अंडर ऑब्झर्वेशनसाठी. त्यासाठी आम्ही 6:30-6:45 दरम्यान पाणी कमी असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. तर आम्ही शिजर करण्याचा निर्णय घेतला. मग शिजर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमचा पेशंट त्यावेळेस व्यवस्थित होता. तिचे पल्स रेट, BP वगैरे, ब्लडचे रिपोर्ट वगैरे सगळे नॉर्मल होते, HB वगैरे. साधारणतः 6:30 वाजता शिजर करण्यासाठी घेतल्यानंतर 7:15च्या आसपास आम्हाला मुलगा झाला. आम्ही आनंदात होतो. तिथून 8:30 वाजता आम्हाला बाळाला देण्यात आलं आणि 8:45च्या दरम्यान आमचं पेशंट हे एक वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आल्यानंतर त्याचं मॉनिटरिंग वगैरे हे व्यवस्थित होतं. पण असे काही घटना घडली की 6 ते 7 तासाच्या दरम्यान शिजर नंतर पेशंटला त्रास होऊ लागला आणि त्रास झाल्यानंतर आम्ही वेळोवेळी डॉक्टर आणि नर्स यांच्याशी संपर्क केला, पण त्याने आम्हाला कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स व्यवस्थित दिला नाही. तर त्रास होतच राहतो, शिजर आहे, भूल उतरत आहे, ह्या गोष्टी होतच असतात असं आम्हाला सांगण्यात आलं. पण साधारणतः थोड्या वेळानंतर तिथं जे ब्लिडिंग वगैरे झालं होतं, हे प्रमाणापेक्षा ब्लिडिंग तिथं जास्त झालं होतं. त्याच्यामध्ये तिला हृदयापर्यंत ब्लड पोचलं नाही. तिला असं डोळे वगैरे गरगरणे, चक्कर येणे, अंधारी येणे आणि हातपाय वगैरे झाडत होते. तिला त्या प्रकारे त्यामध्ये झटका आला आणि तिचं अंग पूर्णपणे थंड पडलं होतं आणि डोळे वरच्या साईडलाच होतात. मग आम्ही या वारंवार ह्या गोष्टी मॅडमला सांगत होतो, तरी पण मॅडम तिथंच वरती राहत असताना सुद्धा मॅडम खाली येऊन कसल्याही प्रकारची बघितलं नाही किंवा दखल घेतली नाही किंवा उपचार घेतले नाही. त्याच्यासाठी तिला ICU किंवा व्हेंटिलेशन किंवा ब्लड वगैरे लावणे ह्या गोष्टी आम्हाला अपेक्षित होत्या, पण तसल्या प्रकारचा काही तिथं उपचार झालेला नाही आहे तिच्यावरती. तर सदर सिस्टरने काही काळजीपूर्वक लक्ष दिलं नाही किंवा मॅडम स्वतः त्याच्यामध्ये प्रत्यक्षात बघायला आल्या नाहीत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या त्यांच्या निष्काळजीपणामुळे आमचा हा पेशंटचा मृत्यू झाला आहे. तर सदर ह्या घटनेच्या गोष्टीला जवळजवळ 12 दिवस उलटून गेले आहेत. आत्तापर्यंत कुठलीही आम्हाला दिशा भेटत नाही आहे की कुठपर्यंत अहवाल आला आहे, समितीचा रिपोर्ट काय आहे किंवा PM रिपोर्ट अजून आम्हाला भेटले नाही. त्याच्यासाठी आम्हाला लवकरात लवकर सगळ्या प्रशासनाने मदत करावी, लवकर त्याच्यावरती समिती स्थापन करून आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. सदर माझी मागणी अशी आहे की मॅडमचा हलगर्जीपणा ह्याच्यामध्ये निष्काळजीपणा दिसून येतो सरळ. आम्हाला ही अपेक्षा आहे की मॅडमची पूर्ण चौकशी व्हावी. त्यानंतर मॅडम दोषी आढळल्या तर कायमस्वरूपी तिचे सनद रद्द व्हावी, हॉस्पिटल बंद व्हावं, हीच आमची मागणी आहे. लवकरात लवकर आमच्या ह्याला न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. ही आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की एक समाजासाठी, एक समाज नागरिक ह्या सगळ्यांना गोष्टी या सगळ्या समजाव्यात, ह्यासाठी आम्ही ही मुलाखत घेतोय. ही झालेली गोष्ट ही खूप दुःखदायक आहे. खूप मोठा दुःखाचा डोंगर आमच्यावरती कोसळला आहे. तर आमचं बाळ आता आईविना पोरकं आहे. ह्याच्या आम्हाला आयुष्यभर हे आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं ही न बघून येणारी गोष्ट आहे. याच्यासाठी आम्हाला पूर्ण सगळ्यांनी सहकार्य करा हीच आमची सगळ्यांकडे अपेक्षा आहे.